तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं सिव्हिल इन्साइट 01 या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी ह्याच्यावरती पूर्ण डिटेल असा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत, ज्याचा हा व्हिडिओ साधारण 1 तासाचा असेल। याच्या माध्यमातून आपण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा बराचसा इम्पॉर्टंट पार्ट आपण कव्हर करणार आहोत। तर ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये माझ्या शॉर्ट नोट्सचा वापर करून मी हा व्हिडिओ कंटेंट बनवलेला आहे। तर साधारण 1 तासाचा हा व्हिडिओ आहे। त्याच्या माध्यमातून आपण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा 100% भाग कव्हर करणार आहोत। एकही प्रश्न तुमचा ह्यातून सुटणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। साहजिकच आहे, आपण आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने करत आहोत। हा व्हिडिओ लेक्चरचा फायदा तुम्हाला नक्कीच होत असणार आहे, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशनला चांगला बूस्टअप नक्कीच मिळालेला आहे। आणि माझ्या माध्यमातून हा रिव्हिजन करण्याचा थोडासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरत आहे। जर तो फायदेशीर ठरत असल्यास तुम्ही सिव्हिल इन्साइट 01 बाय प्रशांत पाटील आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यूट्यूबमध्ये अशा पद्धतीचा कंटेंट मराठीमध्ये फ्रीमध्ये कोणीही शिकवत नाही। आपण पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्याला सपोर्ट करा। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, ते म्हणजे आपल्या सिमेंटचा प्रपोर्शनवरती। तर M5, M7.5, M10, M15, M20 आणि M25 हे आपले सिमेंटचे प्रपोर्शन आहेत। आणि त्याचा आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी ऑर्डर हे आपल्याला विचारलं जातं। तर M5 ह्याच्यामध्ये सिमेंट, सँड, ॲग्रिगेट ह्याचं प्रपोर्शन दिलं जातं। तर 1, 5, 10 असं दिलं जातं। आणि त्याच्यामध्ये वॉटर हे 60 लिटर आहे असं आपण अजून करतो। त्याच्यानंतर M7.5 त्याच्यामध्ये असतं 1, 4, 8 आणि वॉटर लागतं 45। त्याच्यानंतर M10 1, 3, 6, 34, M15 1, 2, 4, 32, त्याच्यानंतर M20 1, 1.5, 3, 30, त्याच्यानंतर M25 1, 1, 2। तर हे करण्यासाठी एक ट्रिक असते, याच्या माध्यमातून आपण प्रोपोर्शनॅलिटी लिमिट सहजरित्या आपण काढू शकेल। तर सुरुवात कशी करायची? तर सुरुवातीला M5 असं लिहायचं, त्याच्यानंतर 7.5 लिहायचं, त्याच्यानंतर 10 लिहायचं, त्याच्यानंतर 15, 20, 25 असं लिहून घ्यायचं। त्याच्यानंतर सिमेंट, सँड, ॲग्रिगेट। तर सिमेंटचं प्रपोर्शन प्रत्येक टायमाला 1, 1 लिहायचं, 1, 1, 1, 1, 1, 1। त्याच्यानंतर सँडचं प्रपोर्शन रिव्हर्स ऑर्डरनं कंटिन्यू लिहित जायचं, म्हणजेच कसं 5, 5 नंतर लिहायचं 5, 4, 3, 2 आणि M20ला तेवढं लक्षात ठेवायचं 1.5, त्याच्यानंतर M25ला 1। त्याच्यानंतर जे सँडचं प्रपोर्शन आहे त्याला इंटू 2 करायचं, म्हणजेच काय, तर ॲग्रिगेटचं प्रपोर्शन येऊन जाईल। 5 × 2 10, 4 × 2 8, त्याच्यानंतर इथं 6, त्याच्यानंतर इथं 4, त्याच्यानंतर 1.5 × 2 इथं 3, इथं 2। तर हे आलं प्रपोर्शन सिमेंट, सँड, ॲग्रिगेट। परीक्षेला आपला प्रश्न येतो की M20चं प्रपोर्शन काय, तर 1, 1.5 आणि 3 असं प्रपोर्शन असतं। तर सिम्पल ट्रिक आहे, आपण लक्षात ठेवू शकता। त्याच्यानंतर त्याचं ग्रेड आहे, त्याचा यूज कशासाठी होतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर M5 हा यूज होतो फॉर फाउंडेशन PCCसाठी, M7.5 आपल्याला यूज होऊ शकतो फाउंडेशन अँड फ्लोरिंगसाठी, M10 फ्लोरिंगसाठी, M15 अदर PCC वर्क, M20 RCC वर्क, M25 हे सुद्धा RCC स्पेशल RCC वर्कसाठी आपण वापरले जाऊ शकतं। त्याच्यानंतर आपले जे 30 ते 50% कॉस्ट आहे ऑफ टोटल कन्स्ट्रक्शन, हे फक्त कॉन्क्रीटमुळे होतं। त्याच्यानंतर टोटल कॉन्क्रीटचे ग्रेड किती असतात, तर 3 टाईपचे कॉन्क्रीटचे ग्रेड असतात। फर्स्ट ऑर्डिनरी कॉन्क्रीट, स्टँडर्ड कॉन्क्रीट अँड हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट। तर M10, 15, 20 M10, 15, 20 इथंपर्यंत ते असतं ऑर्डिनरी कॉन्क्रीट। नंतर M25, 30, 35, 40, 45, 55, 60 हे असतं स्टँडर्ड कॉन्क्रीट। त्याच्यानंतर हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट ग्रेटर दॅन 60% हे असतं हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट। तर ऑर्डिनरी कॉन्क्रीटमध्ये 3 येतं, नंतर स्टँडर्ड कॉन्क्रीटमध्ये 7 येतं, नंतर हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीटमध्ये
एकच येतं फक्त. त्याच्यानंतर सिमेंट बॅग ही किती असते तर 50 kg असते. त्याच्यानंतर डेन्सिटी किती असते तर 2400 kg/m³ असते. त्याच्यानंतर व्हॅल्यूम किती असतं 35 लिटरचं 0.035 m³ असतं. त्याच्यानंतर सिमेंटची स्ट्रेंथ ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे 1/वॉटर सिमेंट रेशो. त्याच्यानंतर श्रिंकेज आहे. श्रिंकेज वाढलं तर वॉटर कंटेंट आपलं वाढून जातं आणि जर वॉटर कंटेंट वाढलं तर सिमेंट कॉन्क्रीट हे प्रोपोर्शन वाढतं. त्याच्यानंतर एज ऑफ कॉन्क्रीट हे वाढलं जातं. जर थर्मल एक्सपान्शन ॲज अ रिलेशन काय थर्मल एक्सपान्शन हे डायरेक्टली प्रोपोर्शन आहे कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन इन ॲग्रिगेट. त्याच्यानंतर फ्लेक्झरल स्ट्रेंथ हे प्रोपोर्शनल आहे अंडररूट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी. त्याच्यानंतर जर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट वाढलं तर ब्रिटलनेस वाढतं. त्याच्यानंतर वॉटर सिमेंट रेशो वाढला तर स्लंप व्हॅल्यू कमी होते. वॉटर सिमेंट रेशो वाढला म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर स्लंप कसा येणार आहे तर कमी येणार आहे. जर स्लंप आपला कमी येत असेल तर वर्कॅबिलिटी जास्त असणार आहे. म्हणजेच काय तर कॉन्क्रीट हे सहजरित्या फ्लो होईल. त्याच्यानंतर जर वर्कॅबिलिटी जास्त असेल तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही कमी असते कारण सहज वाहणारे कॉन्क्रीट आहे त्याच्यामुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही कमी असते. त्याच्यानंतर वर्कॅबिलिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेटसाठी. त्याच्यानंतर OPCमध्ये फायनेस ही लेस दॅन असते 2,25,000 mm³/ग्रॅमसाठी. त्याच्यानंतर सिमेंट ॲग्रिगेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीटसाठी असते. त्याच्यानंतर 5% एअर वॉइड हे जर असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ हे 30%पेक्षा कमी होते. त्याच्यानंतर 10% एअर वॉइड असेल तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ 50%पेक्षा कमी होतं. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर सिमेंट प्लस कॉन्क्रीट असेल तर त्याला आपण ग्राउंड म्हणतो. जर सिमेंट प्लस फाईन ॲग्रिगेट प्लस कोर्स ॲग्रिगेट प्लस वॉटर असेल तर त्याला आपण म्हणतो PCC किंवा कॉन्क्रीट म्हणतो. त्याच्यानंतर सिमेंट प्लस फाईन ॲग्रिगेट प्लस वॉटर हे जर असेल तर त्याला आपण मोटर म्हणतो. त्याच्यानंतर नॅचरल सिमेंट कुठले टाईप येतं तर रोमन सिमेंट, त्याच्यानंतर पोर्सलॅनस सिमेंट, नंतर मीडियम सिमेंट हे असतं नॅचरल सिमेंटमध्ये. आणि आर्टिफिशियल सिमेंट म्हणजे काय तर OPC, नंतर लोहिट सिमेंट, पोर्टलँड सिमेंट हे येतं नॅचरल सिमेंटमध्ये. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ सिमेंट आपल्या पूर्वीच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आले होता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट PWDच्या एक्झाममध्ये. तर त्याची प्रोसेस कशी असते स्टेप्स ऑफ कॉन्क्रीट करण्यासाठी पहिला बॅचिंग केलं जातं, त्याच्यानंतर मिक्सिंग केलं जातं, जे मिक्सिंग केले त्याला ट्रान्सपोर्टिंग केलं जातं, ट्रान्सपोर्ट केल्यानंतर प्लेसिंग केलं जातं, प्लेसिंग केल्यानंतर कॉम्पॅक्टिंग केलं जातं आणि कॉम्पॅक्टिंग झाल्यानंतर क्रशिंग केलं जातं. त्याच्यानंतर मिक्सिंग ऑफ रॉ मटेरियल हे जे रॉ मटेरियल आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला कलेक्ट करतो जे कॉन्क्रीट बनवण्यासाठी वापरतात. तर मिक्सिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये 2 मेथड असतात. पहिली म्हणजे वेट प्रोसेस आणि दुसरी ड्राय प्रोसेस. तर वेट प्रोसेस म्हणजे काय तर वल्ल करून थोडं ते मिक्सिंग केलं जातं. तर त्याला काय असतं फ्यूल जास्त वापरलं जातं आणि त्यांना एअर पोल्युशन कमी होतं. प्रोडक्शन रेट हा सुद्धा कमी असतो. 1 टनसाठी 350 kg कोळसा आपला वापरला जातो. त्याच्यानंतर ड्राय प्रोसेस असेल तर काय होतं जास्तीत जास्त धुराळा उडला जातं. त्याच्यामुळे कसं असतं ही प्रोसेस थोडीशी फास्ट प्रोसेस आहे कारण ह्याच्यामध्ये जास्त फ्यूल वापरलं जात नाही. नंतर ह्याच्यामध्ये दुसरा ड्रॉबॅक काय ह्याचा तर एअर पोल्युशन ह्याचा जास्त होतं. नंतर 3 ते 4% जिप्सम आपण ह्याच्यामध्ये ॲड केला जातो. नंतर इनिशियल सेटिंग टाईम ह्याचीसुद्धा जास्त आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे केमिकल कंपोनंट ऑफ एन सिमेंट. तर मेन कंपोनंट आणि ॲडिशनल कंपोनंट असे 2 कंपोनंट आहेत. तर हा प्रश्न रिलेट होतो आपलं ब्रिक्ससाठी सुद्धा. हे बघा आपल्या सिमेंट कंपोनंटमध्ये मेन कंपोनंट असतं लाईम, सिलिका, ॲल्युमिना. लाईमचं कंपोनंटचं प्रोपोर्शन असतं 60 ते 70, सिलिकामध्ये असते 17 ते 25, ॲल्युमिना त्याचा असते 3 ते 8%. तर लाईम आणि सिलिका ह्याचा वापर होतो स्ट्रेंथसाठी आणि जर कमी असेल तर सिमेंट आपलं अनसाऊंडनेस असते. जर सिलिका जर कमी असलं
तर सेटिंग टाईम हे वाढला जातो. त्याच्यानंतर ॲल्युमिनाचं प्रोपोर्शन 3 ते 8% असतं. जर ॲल्युमिना आपलं कमी असेल तर वीक सिमेंट होतं आणि ॲल्युमिनाचा वापर होतो क्विक सेटिंग प्रॉपर्टीसाठी. त्याच्यानंतर ॲडिशनल कंपोनंट कुठले कुठले आहेत आपले? फर्स्ट कॅल्शियम सल्फेट CaSO4, तर 3 ते 4% आपण वापरतो. तर ह्याचा वापर होतो सेटिंग टाईम वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर आयर्न ऑक्साईड Fe2O3, तर कलर अँड हार्डनेस स्ट्रेंथ होण्यासाठी आयर्न ऑक्साईड आपण वापरतो. त्याचं प्रोपोर्शन आहे 3 ते 4%. त्याच्यानंतर मॅग्नेशिया MgO हार्डनेस अँड कलरसाठी 0.5 ते 4% आणि अनसाऊंड सिमेंटसाठी. त्याच्यानंतर सल्फर ट्रायऑक्साईड SO3 सिमेंट साऊंडसाठी 1 ते 2%. नंतर ते जर जास्त झालं तर अनसाऊंड होतं. तर हे लाल लाल अक्षरात जे लिहिलं आहे तर ते एक्सेस झालं तर ते त्याचा होणारा परिणाम आहे. आणि जे ब्लॅकमध्ये आहे तर त्याचा यूज आहे. त्याच्यानंतर पुढचा ॲडिशनल कंपोनंट आहे ते म्हणजे अल्काइन्स. तर त्याची व्हॅल्यू आपण लेस दॅन 1% घेतो आणि हे क्युझिंग ऑफ रन्स अँड स्ट्रिंगसाठी होतं. त्याच्यानंतर 6 आहे जिप्सम, तर त्याचं पर्सेंटेज आहे 3 ते 5%. हे कशासाठी वापरतात? तर ग्रेडिंग करताना आणि सेटिंग टाईम वाढवण्यासाठी. तर सेटिंग टाईम वाढवण्यासाठी म्हणजे समजा आपण RMC प्लॅन्टमध्ये गेलो आणि RMC प्लॅन्टमधून आपण दुसरीकडे आपण आपलं रेडी मिक्स कॉन्क्रीट आहे ते ट्रान्सपोर्ट करतो आहे. पण तो ट्रान्सपोर्ट करत असताना समजा जास्त वेळ लागला तर काय होणार आहे? साहजिकच आहे आपलं सिमेंट हे सेट होणार आहे. ते सेट होऊ नये ह्याच्यासाठी आपण जिप्सम कंटेंट ॲड होतं आणि ते लाँग ट्रॅव्हलिंगसाठी आपण ते पाठवतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यापूर्वी आपण पाहिलं OP सिमेंट, तर त्याचे 3 ग्रेड आहेत. फर्स्ट 33 ग्रेड, 43 ग्रेड, 53 ग्रेड. 33 ग्रेड हे IS 269ने आपण पाहतो. 43 ग्रेड हे IS 8112ने पाहतो आणि 53 ग्रेड IS 42269ने आपण पाहतो. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ह्याच्यावरती परीक्षेला क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर यूज काय होतं? प्लास्टरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग वर्कसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर आपल्या सिमेंटच्या टेस्ट ह्यासुद्धा इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट असतं फाईननेस टेस्ट. फाईननेस टेस्टमध्ये काय विषय होतं? तर सीव असते. 90 mm सीव घेतो आणि ते चाळून आपण त्याचा टेस्ट करतो. जर सीव करताना जर रेसिड्युअल हे ग्रेटर दॅन 10% आलं तर ह्या फायनान्समध्ये कसं असतं? ग्रेटर दॅन 10% आपण जे सीव चालताना जे रेसिड्युअल पार्टीमध्ये राहतं तर ग्रेटर दॅन 10% असू नये. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट केली जाते एअर परमेबिलिटी टेस्ट. तर एअर परमेबिलिटी टेस्टचे ॲपॅरेटस असतं ली-नर्स परमेबिलिटी ॲपॅरेटस आणि ब्लास्ट एअर परमेबिलिटी ॲपॅरेटस. त्याच्यामध्ये कसं असतं? जर सरफेस एरिया जर आपल्या सिमेंटच्या जास्त होत असेल तर ते कसं असतं? फाईन असतं. म्हणजेच काय? तर जास्त पातळ असतं. तर फाईननेस टेस्टमध्ये कुठल्या मेथड येतात? फर्स्ट सीव मेथड जी पण आत्ताच आपण पाहिली. त्याच्यानंतर एअर परमेबिलिटी मेथड. त्याच्यानंतर येतं सेडिमेंटेशन मेथड. तर एअर परमेबिलिटी मेथडमध्ये आपण ॲपॅरेटस वापरतो ली-नर्स ॲपॅरेटस. आणि एकदम म्हणा ली-नर्स ॲपॅरेटस. आणि दुसरं असतं ब्लेम एअर परमेबिलिटी. यूज इन इंडिया आपण हे जास्त वापरलं जातो. कुठलं? ब्लेम एअर परमेबिलिटी. तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आणि सेडिमेंटेशन मेथडमध्ये वॉटर विंगर टर्बाइन मीटर वापरलं जातं. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी टेस्ट. तर सिमेंटमध्ये आपलं किती प्रमाणात पाणी आहे हे फाइंड करण्यासाठी आपण कन्सिस्टन्सी टेस्ट आपण वापरतो. तर कन्सिस्टन्सी टेस्टसाठी आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो विकॅटस ॲपॅरेटस. तर प्रोसेस जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. तर त्याच्यामध्ये स्टँडर्ड कन्सिस्टन्सी सिमेंट जर 0.85 वॉटर रेसिड्युअल आलं तर सेटिंग टाईम टेस्ट करणे. तर हा 0.85 हे वॉटरचं प्रपोर्शन आहे किती घेतो हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर OPCसाठी 30% ही त्याची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर सेटिंग टाईम टेस्ट. तर आपले सिमेंट किती पर्सेंटने सेट होते हे किती वेळाने सेट होते हे आपण फाइंड करण्यासाठी ही टेस्ट आहे. तर विकॅटस नीडल हे आपण इन्स्ट्रुमेंट इथं वापरतो. तर मिनिमम सेटिंग टाईम आपला हा 30 मिनिट आहे. म्हणजेच काय? तर हाफ आवर. आणि मॅक्झिमम सेटिंग टाईम हे 600 मिनिट आहे. म्हणजेच काय? तर 10 आवर. त्याच्यानंतर इनिशियल सेटिंग टाईम म्हणजेच काय?
तर सिमेंटची प्लॅस्टिसिटी जाते. त्याच्यानंतर फायनल सेटिंग म्हणजे काय, सिमेंटची प्लॅस्टिसिटी कंप्लीट होण्यासाठी लागलेला टाईम फायनल सेट होतं. त्याच्यानंतर सिमेंट हे पूर्णपणे हार्ड होतं. त्याच्यानंतर त्याची प्लॅस्टिसिटी माघारी येत नाही. त्याच्यानंतर साऊंडनेस टेस्ट. तर साऊंडनेस टेस्ट म्हणजे काय, साऊंडनेस सिमेंटचा व्हॅल्यू नॉट चेंज होणे. म्हणजेच काय, सिमेंट कालांतराने मोठं होतं किंवा बारीक होतं. जर सिमेंटचं साऊंडनेस असेल, जर सिमेंटचं व्हॅल्यूज चेंज होत नसेल तर ते चांगलं असतं. तर सिमेंटचं व्हॉल्यूम कालांतराने जर चेंज होत असेल तर ते खराब असतं. साहजिकच आहे, कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जर सिमेंटचा साईज वाढत असेल तर ते चुकीचं आहे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे साऊंडनेस सिमेंट हे कधीही चांगलं. म्हणजेच काय, सिमेंटचं व्हॅल्यू चेंज होऊ नये. त्यासाठी आपण 2 मेथडचा यूज करतो. फर्स्ट, अनसाऊंडनेस ड्यू टू द लाईम आणि अनसाऊंडनेस ड्यू टू द मॅग्नेशियम. तर अनसाऊंडनेस ड्यू टू लाईम हे काढण्यासाठी आपण ली चॅटेरेस ॲबॅट्रस आपण वापरतो. तर त्याचा व्हॅल्यू किती असते, तर ह्याची व्हॅल्यू 30 मीटरने इथे ब्रॉड असते. त्याच्यानंतर जे इन्स्ट्रुमेंट आहे ते सुद्धा 30 mm असते. सॉरी, मी मीटर म्हटलो, 30 mm न आणि इथं 30 mm. आणि त्याची उंची आहे तर ती असते 300 mm. त्याची लांबी असते 165 मीटर. तर OPCसाठी त्याची व्हॅल्यू ही जी इथली व्हॅल्यू आहे ते नॉट ग्रेटर दॅन 10 mm असलं पाहिजे. त्याच्यानंतर अनसाऊंडनेस ड्यू टू द मॅग्नेशिया. तर त्याच्यामध्ये त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण लाईमची व्हॅल्यूसुद्धा चेक करू शकतो आणि मॅग्नेशियाची व्हॅल्यूसुद्धा चेक करू शकतो. तर हे असतं ॲटोक्लेव्ह इन्स्ट्रुमेंट. त्याची साईज असते 25 × 25 × 250 आणि आधीचं किती होतं, 30 × 30 × 300. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह टेस्ट. तर सिमेंट आपली किती कॉम्प्रेसिव्ह मटेरियल आहे हे चेक करण्यासाठी आपण कॉम्प्रेसिव्ह टेस्ट वापरतो. त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ इज इक्वल टू P/6.45 सेंटीमीटर. तर ह्या इन्स्ट्रुमेंटने सिमेंटचे कंपोनंट फाइंड करतात. तर सिमेंटचे कंपोनंट फाइंड करण्यासाठी कुठले कुठले कंपोनंट आहेत. फर्स्ट, हे बघा, स्पीडोग्राफी मीटर. त्याच्यानंतर एक्सरे स्पीडोमीटर. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर 7वा आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट फाइंड करण्यासाठी आपण ली चॅटेरेस फ्लास्क वापरतो. फॉर OPC स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही 3.15 असतं आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ आयरन ऑक्साईड असतं. त्याच्यानंतर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट कुठल्या आहे, ज्याच्या माध्यमातून सिमेंटला म्हणजे आपल्या जे स्ट्रक्चरला आपण हानी न पोहोचवता आपण कुठली टेस्ट करू शकतो. तर त्याच्यामध्ये आहे कोर. त्याच्यानंतर समिट रिमोट हॅमर टेस्ट. त्याच्यानंतर अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी टेस्ट. त्याच्यानंतर पेनिट्रेशन मेथड. त्याच्यानंतर पुल आउट टेस्ट मेथड. त्याच्यानंतर रीड ट्रेनिक टेस्ट मेथड. त्याच्यानंतर परफॉर्मेटर टेस्ट. ह्या टेस्ट आपल्याला आहेत नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये. त्याच्यानंतर केमिकल टेस्ट कुठल्या आहेत, तर टोटल लॉस ऑफ एन इग्निशन हे असतं <4%. त्याच्यानंतर वेट ऑफ इन्सुलेशन रेशुडियल ते असतं <5%. वेट ऑफ मॅग्नेशिया हे असतं <6%. वेट ऑफ क्लोराईड असतं <0.1. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्कॅबिलिटी टेस्ट. वर्कॅबिलिटी टेस्ट फाइंड करण्यासाठी आपल्या ह्या मेथड आहेत. तर वर्कॅबिलिटीचा सिक्वेन्स आहे हा आपला फार इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट येतं VB कन्सिस्टोमीटर मेथड. त्याच्यानंतर कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट. त्याच्यानंतर स्लम टेस्ट. त्याच्यानंतर फ्लो टेबल टेस्ट. तर ही ट्रिकने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फर्स्ट आहे लो वर्कॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आणि जसं पुढे जाईल तर ते असतं हाय वर्कॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. तर त्याचा एक ट्रिक आहे, व्हिडिओ कॉलवर सांगितलं की स्लॅब फ्लो होतो. व्हिडिओ कॉलवर सांगितलं की स्लॅब फ्लो होतो. व्ही म्हणजे व्हिडिओ कॉलवर सांगितलं स्लॅब फ्लो होतं. व्हिडिओ कॉलवर सांगितलं स्लॅब फ्लो होतं. अशा पद्धतीची ही ट्रिक आहे, आपण लक्षात ठेवू शकता. तर VB कन्सिस्टोमीटर मेथड आहे तर ती रोलर कॉम्पोनंट आहे. त्याच्यानंतर कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे तर ती लोसाठी वापरली जाते, हायसाठी वापरत नाहीत. त्याच्यानंतर स्लम टेस्ट आहे तर ती एक फील्ड टेस्ट आहे.
त्याची साईज असते अप्पर जे आहे ते असते 10 सेंटीमीटर, लोअर असते 20 सेंटीमीटर आणि त्याची हाईट असते 30 सेंटीमीटर. हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर फ्लो टेबल टेस्ट असते हायसाठी, लोसाठी नाही. त्याच्या फ्लो टेबल टेस्टमध्ये ही सर्कल असते, एक वर्तुळाकार टेबल असतो आणि त्या टेबल आपण रोटेट करून फ्लो टेबल कॅल्क्युलेट केलं जातं. तर त्याची वरची व्हॅल्यू असते 17, खालची असते 25 आणि त्याची उंची असते 12 सेंटीमीटर. त्याच्यानंतर फील्ड टेस्ट कुठली असते तर केली बॉल टेस्ट ही आपली एक इन्स्ट्रुमेंट असतं. ते इन्स्ट्रुमेंट आपण आपला जे कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती आपण टच करतो आणि त्याची आपण वर्कॅबिलिटी आपण फाइंड करतो. तर ते असतं 150 mm त्याचं डायमीटर असतं आणि 13.6 kgचं ते इन्स्ट्रुमेंट असतं आणि आपण हे 3दा मेजर करतो आणि आपण आपली वर्कॅबिलिटी फाइंड करतो. त्याच्यानंतर हे एकदा आम्ही व्यवस्थित सांगतो तुम्हाला. डिग्री ऑफ वर्कॅबिलिटी, स्लंप अँड कॉम्पॅक्शन फॅक्टर. जर व्हेरी लो वर्कॅबिलिटी असेल म्हणजेच काय, सिमेंट हे जाड असेल तर ते बाइंडिंग कॉन्क्रीट इन शॅलो सेक्शन जे आपली फुटिंग आहे त्याच्यामध्ये आपण ते वापरतो. त्याच्यानंतर जर लो वर्कॅबिलिटी असेल तर 25 ते 50 त्याची स्लंप व्हॅल्यू आहे, 0.80 ते 0.85. थोडं जाता लिक्विड होत चाललं म्हणजे स्लंप व्हॅल्यू वर्कॅबिलिटी वाढत झाली. तर ते वापरतो आपण मास कॉन्क्रीट वर्कसाठी लाईट रेन्फोर्समेंट सेक्शन इन स्लॅब, बीम, वॉल, कॉलम, फ्लोर, हँड प्लेस पेमेंटसाठी. त्यानंतर मीडियमसाठी 50 ते 100. तर त्याची कॉम्पॅक्शन फॅक्टर असते 0.85 ते 0.95. तर ते वापरतो आपण हेवी रेन्फोर्समेंट सेक्शन इन स्लॅब, बीम, वॉल, कॉलमसाठी. त्याच्यानंतर हायसाठी 100 ते 150, 0.95 ते 1.0. म्हणजेच काय, जर वर्कॅबिलिटी आपण वाढत गेली तर आपण हळूहळू ते वापरतो आपण स्लॅब, बीम, कॉलमसाठी. आणखीन वर्कॅबिलिटी वाढवली तर ते वापरतो आपण हेवी सेक्शन इन स्लॅब, बीम, वॉल, कॉलम. हेवी सेक्शनसाठी आपण मीडियम वर्कॅबिलिटीसाठी वापरतो आणि मास कॉन्क्रीटसाठी आपण लो वर्कॅबिलिटीज वापरतो. लो वर्कॅबिलिटीची स्लॅम्प व्हॅल्यू असते 25 ते 50, मीडियमसाठी 50 ते 100 आणि हायसाठी 100 ते 150. तर ह्याचं यूज काय होतं तर कम्पेअरिंग मिक्सिंग ऑफ डिफरंट पॅरामीटर यूज करण्यासाठी आपण ते वापरतो. तर स्लंप ट्रिमिंग प्लेसमेंट शुड हॅव, स्लंपची व्हॅल्यू ट्रिमिंग प्लेसमेंटसाठी व्हॅल्यू असली पाहिजे 150 ते 200. त्याच्यानंतर नॉर्मल RCC वर्कसाठी आपली व्हॅल्यू असली पाहिजे 80 ते 150. म्हणजेच काय, तर ह्या रेंजमध्ये आपली नॉर्मल RCC वर्कसाठी आपली रेंज असली पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची कन्सेप्ट बॉगीज कंपाऊंड. तर बॉगीज कंपाऊंडमध्ये 4 सिक्वेन्स आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फर्स्ट डाय कॅल्शियम सिलिकेट, त्याच्यानंतर ट्राय कॅल्शियम सिलिकेट, त्याच्यानंतर ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट आणि टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनेट. तर ड्राय कॅल्शियम सिलिकेट म्हणजेच काय 2CaOSiO2 C2S. तर ह्याचा यूज होतो लो स्ट्रेंथसाठी आणि डॅम ब्रिजेससाठी. तर केमिकली अटॅच्ड पेवमेंट असतं आणि प्रिव्हेंट केमिकल अटॅक करतं. त्याच्यानंतर अल्टिमेट स्ट्रेंथ हे देतं. त्याच्यानंतर ट्राय कॅल्शियम सिलिकेट सिलिकेट म्हणजे काय 3CaOSiO2. तर ते असतं C3S. त्याचं असतं इनिशियल स्ट्रेंथ देतं, नंतर कोल्ड एरियाला आपण ते वापरतो. त्याच्यानंतर ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट. त्याच्यानंतर असतं ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेटचं हे आहे 3CaOAl2O3 3C3A. ते असतं वॉटरसोबत फास्ट रिॲक्ट होतं आणि जिप्सम आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. त्याची इनिशियल स्ट्रेंथ ही हाय असते आणि फ्लॅश सेटिंग सिमेंट हीटसाठी आपण ते वापरतो. त्याच्यानंतर टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनेट, तर हे असतं 4CaOAl2O3 Fe2O3. स्ट्रेंथसाठी त्याचा वापर होत नाही आणि रेट ऑफ हायड्रेशन ह्याची वाढली जाते. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग येतो तर ह्याची प्रॉपोर्शनॅलिटीची ऑर्डर आहे सिक्वेन्स. हा आपल्या परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट आहे. याचं सिक्वेन्स आपल्याला विचारलं जातं. तर हे सहजासहज आपण पाठच करून ठेवायचं, कारण लक्षात आपण हे ठेवू शकत नाही. तर ह्याच्यासाठी थोडीशी ट्रिक बनवलेली आहे मी. फर्स्ट आपण
लक्षात ठेवायचं C2S कंटेंट, त्याच्यानंतर C3S कंटेंट. तिसऱ्यांदा आपण लिहितोय C3A कंटेंट आणि चौथ्यांदा आपण लिहितोय C4AF कंटेंट. हे आपण अशा पद्धतीनेच लिहितोय आणि अशा पद्धतीनेच पाठ करतोय. नोट्समध्ये सुद्धा आपण तसंच लिहिले, C2S C3S, त्याच्यानंतर C3A आणि C4AF अशाच पद्धतीने फक्त हा सिक्वेन्स आपण पाठ करायचा. त्याच्यानंतर जर स्ट्रेंथ आलं तर आपण ह्या सिक्वेन्समध्ये आपण लावतो. म्हणजेच काय, इथून सुरुवात करायचं C2S C3A आणि C4AF अशा ऑर्डरमध्ये. पहिला C3S घ्यायचं, त्याच्यानंतर C2S C3A आणि C4AF अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स लागला आणि इथून सुरुवात. त्याच्यानंतर सिमेंटचे कॉन्टेंट, तर सिमेंटचे कॉन्टेंटसाठी सुद्धा हा सिक्वेन्स इथून सुरुवात करायचं. म्हणजे पहिला C3S घ्यायचं, त्याच्यानंतर C2S घ्यायचं, त्याच्यानंतर C3A घ्यायचं, त्याच्यानंतर C4AF घ्यायचं अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढचं येतं तर ते म्हणजे हायड्रेशन. तर हायड्रेशन करण्यासाठी आपण उलटा यस करतो, असा उलटा यस आणि इथून सुरुवात करतो. म्हणजेच काय, पहिला C4AF घ्यायचा, हा C4AF इथून खालून सुरुवात करते C4AF, त्याच्यानंतर C3A इथून इथं जाते C3A, त्याच्यानंतर इथून असं गेलं, त्याच्यानंतर C3S घ्यायचा, त्याच्यानंतर C2S अशा पद्धतीनं हा उलटा यस घेतला. त्याच्यानंतर हीट ऑफ हायड्रेशनसाठी आपण अशा पद्धतीनं ड्रॉ करतो. तर इथून सुरुवात करतो. हे बघा, पहिला C3A, त्याच्यानंतर C3S, त्याच्यानंतर C4AF, त्याच्यानंतर C2S अशा पद्धतीनं. तर ही माझी ट्रिक आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही ह्याचा यूज करू शकता, नाहीतर तुमची ॲज इट इज पार्ट केलेली कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता. तर हीट ऑफ हायड्रेशनसाठी C3Aची आपण हीट घेतो आपण 420 जूल, त्याच्यानंतर C3Aची घेतोय 500 जूल, C4AFसाठी आपण घेतोय 420 जूल आणि C2Sसाठी आपण घेतोय 260 जूल. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेला विचारतं C3Aचं हीट ऑफ हायड्रेशन किती आहे, तर 420 जूल हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रेटचा आपण जे सिक्वेन्स आहे तोही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर परीक्षेला विचारलं जातं सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कुठला बोगस कंपोनंट देतं, तर साहजिकच आहे C3S आणि C3S हे इनिशियल स्ट्रेंथ जास्त देतं, कोल्ड एरियाला वापरतात आणि बेस्ट फ्लरन्स स्लॅग सिमेंटसाठी वापरतं. त्याच्यानंतर आपलं कॉन्टेंट आहे, तर कॉन्टेंट म्हणजे वॉटरचं कॉन्टेंट कशा जास्त आहे, तर C3S ह्याच्या म्हणजे बोगस कंटेंट जास्त आहे C3S 25 ते 50%. तर त्याच्यानंतर हा ESCमध्ये आलेला क्वेश्चन आहे, रॅपिड हार्डनिंग सिमेंट कुठलं असतं, तर C3S असतं आणि C3A असतं. लो हीट पोर्टलँड सिमेंट असतं C3S आणि C3A. पोर्टलँड सिमेंट त्याच्यामध्ये कंटेन पल्वराइज फ्लाय दॅट्स OPC. त्याच्यानंतर सल्फेट रेसिंग सिमेंट त्याच्यामध्ये C3Aचं कंटेंट कमी असतं. त्यानंतर टाईप ऑफ सिमेंट आणि त्याचा यूज हा आपला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फर्स्ट, रॅपिड हार्डनिंग सिमेंट असेल तर त्याच्यामध्ये C3A जास्त असतं आणि लाईमचे कंटेंट हे जास्त असतं. तर रिपेअर रोड ब्रिजेससाठी हे वापरलं जातं कारण ते फास्ट होतं. त्याच्यानंतर एक्स्ट्रा रॅपिड हार्डनिंग सिमेंट त्याच्यामध्ये 2% कॅल्शियम क्लोराईड असतं आणि कोल्ड वॉटर वेदर कंटेंट किंवा रिपेअर वर्कसाठी आपण ते वापरतो. त्याच्यानंतर क्विक सेटिंग सिमेंट त्याच्यामध्ये जिप्समची क्वांटिटी कमी असते आणि अंडर वॉटर कॉन्टेंटमध्ये आपण ते वापरतो. त्याच्यानंतर लो हीट पोर्टलँड सिमेंट ते डॅम, राफ्ट, मास कॉन्क्रीट, ऑगीज आणि स्पिलवे ह्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर हाय ॲल्युमिना सिमेंट तर प्रीकास्ट वर्क इन विस्कस ऑफ ॲसिडिकसाठी वापरतो. सुपर सल्फेट PC हे आपण RCC वर्कसाठी वापरतो. त्याच्यामध्ये टाईप आहे वेल ग्रॅड्युएट स्लॅग सिमेंट असेल तर 80 ते 85% घ्यायचं. त्याच्यानंतर कॅल्शियम सल्फेट असेल तर 10 ते 15% घ्यायचं. पोर्टलँड
सिमेंट असेल तर 1 ते 2% घ्यायचं. त्याच्यानंतर 7वं आहे पोर्टलँड पोझोलाना सिमेंट. तर त्याच्यामध्ये असतं मरीन अँड मास कॉन्क्रिटिंग वर्कसाठी पोर्टलँड पोझोलाना सिमेंट. आणि कास्टिंग इन हॉट वेदर, जर हॉट वेदरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन करत असेल तर त्याच्यामध्ये पोर्टलँड पोझोलाना सिमेंट वापरतं. त्याच्यानंतर वॉटर रिपल्शन सिमेंट, तर हे असतं बेसेंट वॉटर टाईटसाठी आणि कॉन्क्रीट वर्कसाठी. त्याच्यानंतर सल्फेट रेस्टिंग सिमेंट, जेव्हा सल्फेट हे डोमिनंट अँड अटॅकिंग एजंट असतं तेव्हा ते आपण वापरतो. आणि जर टेम्परेचर हे एक्सिस 40 डिग्री सेल्सिअस जर झालं राजस्थानसारख्या ठिकाणी, वाळवंटाच्या ठिकाणी, तर तिथं सल्फेट रेस्टिंग सिमेंट आपण वापरतो. त्याच्यानंतर एअर एंटरिंग सिमेंट, इन्क्रीज रेजिस्टंट टू फ्रीजिंग सेल्स अँड स्क्रॅचिंग ॲट इम्प्रूव्ह वर्कॅबिलिटी वाढवण्यासाठी आपण एअर एंटरिंग सिमेंट आपण वापरतो. त्याच्यामध्ये हवा घालायची आणि जास्त ते फ्लो होईल अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर व्हाईट सिमेंट, तर व्हाईट सिमेंट आपण जास्त मेनली वापरतो आपण फिनिशिंग वर्क इन डिझाईनसाठी. त्याच्यानंतर कलर सिमेंट, आणि व्हाईट सिमेंटमध्ये कसं असतं तर आयर्न ऑक्साईडची क्वांटिटी आपली कमी असते. त्याच्यानंतर कलर सिमेंटमध्ये काय असतं 5 ते 10% ग्राउंड पिगमेंट आणि व्हाईट पोर्टलँड सिमेंट असतं. तर आयर्न ऑक्साईड असतं रेड कलरचं, येलो कोबाल्ट असतं, ब्ल्यू कलर आणि मॅग्नेशियम डायऑक्साईड असतं तर ब्लॅक कलर. त्याच्यानंतर 13वं होतं मेसनरी सिमेंट. तर मेसनरी सिमेंट हे मेसनरी कन्स्ट्रक्शनसाठी आपण वापरतो. तर मेसनरी सिमेंट याच्यामध्ये असतं पोर्टलँड सिमेंट, हार्डेटेड लाईम आणि ग्रॅन्युलेटेड सिमेंट आणि क्रश्ड स्टोन, ह्याचं टोटली मिळून हे मेसनरी सिमेंट येतं. त्याच्यानंतर येतं ब्लेंडेड सिमेंट. ब्लेंडेड सिमेंट कशासाठी वापरतं तर वेस्ट कमी होतं ह्याच्यासाठी आणि बेस्ट सुटेबल फॉर मरीन वर्कसाठी आपण ब्लेंडेड सिमेंट वापरतो. त्याच्यानंतर हायड्रोग्राफिक पोर्टलँड सिमेंटचा वापर होतो सेफ स्टोन अंडर अनफेवरेबल कंडिशन इन ह्युमिडिटी. तर हा ESC लेवल क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी. त्याच्यानंतर टाईम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड सिमेंटसाठी, जर 3 दिवसाचा असेल तर त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते 16 MPa. 7 डेजसाठी असेल तर त्याची असते 22 MPa. 28 डे असेल तर त्याची असते 33 MPa. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ फ्रेश कॉन्क्रीटची प्रॉपर्टी काय असते तर ॲग्रिगेटमध्ये 70 ते 75% असतं टोटल कॉन्क्रीटसाठी. आणि वर्कॅबिलिटी टेस्ट आपण करतो स्लम टेस्टमध्ये, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्टमध्ये, फ्लो टेस्टसाठी आणि VB कन्सिस्टन्सी टेस्टमध्ये. फॅक्टर अफेक्टिंग वर्कॅबिलिटी, ह्याच्यामध्ये वर्कॅबिलिटी कशाचे अफेक्ट होते जर वॉटर कंटेंट, जर पाण्याची पातळी जर वाढली तर वॉटर कंटेंट वाढतं. त्याच्यानंतर मिक्सिंग प्रोपोर्शन म्हणजे जर ॲग्रिगेट जर आपण कमी केलं आणि वॉटर कंटेंट वाढवलं तर आपली वर्कॅबिलिटी हे वाढणार आहे. त्याच्यानंतर साईज ऑफ ॲग्रिगेट, जर मोठ्या साईजचे ॲग्रिगेट असतील तर वर्कॅबिलिटी हे वाढणार आहे. आणि इलॉंगेशन ॲग्रिगेट म्हणजे असे ओबडधोबड असे ॲग्रिगेट असतील तर आपली वर्कॅबिलिटी हे कमी होणार आहे. त्याच्यानंतर शेप ऑफ ॲग्रिगेट, जर राऊंडेड ॲग्रिगेट असेल तर वर्कॅबिलिटी वाढणार आहे, अँग्युलर ॲग्रिगेट असेल तर वर्कॅबिलिटी कमी होणार आहे. सरफेस स्ट्रक्चर, राऊंडेड स्ट्रक्चर असेल तर वर्कॅबिलिटी वाढणार आहे, राऊंडेड टेक्स्चर असेल वर्कॅबिलिटी कमी, स्मूथ टेक्स्चर वर्कॅबिलिटी जास्त. ग्रीडिंग ऑफ ॲग्रिगेट असेल वर्कॅबिलिटी वाढते. त्याच्यानंतर यूज ऑफ ॲडमिक्चर, जर प्लास्टिसायझर आपण यूज केलं तर वर्कॅबिलिटी हे वाढतं. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट सेग्रिगेशन आणि ब्लिडिंग ही कन्सेप्ट. तर सॅग्रिगेशन म्हणजे काय तर आपलं पाणी आहे, पाण्यामध्ये आपण जर सिमेंट ॲड केल्या जर पाणी हे खाली केलं तर त्याला म्हणायचं आपण सॅग्रिगेशन. तर रिझन काय तर रॉंग प्रोपोर्शन मिक्सिंग असेल, जर वॉटर जास्ती असेल आणि तर ते होतं, किंवा जास्ती उंचीवरनं आपण जर कॉन्क्रीट टाकलं त्याच्यामुळे होतं. जर आपण व्हायब्रेटरचा वापर जास्त केला तर त्याच्यामुळे होतं. जर ट्रान्सपोर्टेशन लॉंग अंतराला नेलं तर आपलं सिमेंट हे खाली राहतं, वरती सगळं पाणी तरंगत राहतं, तर त्याला म्हणायचं सॅग्रिगेशन. आणि ब्लिडिंग म्हणजे काय तर आपले सिमेंट हे पाण्याच्या वरती तरंगतं. तर हा सॅग्रिगेशनचाच टाईप आहे.
जर आपल्याला हे जर ब्लिडिंग प्रिव्हेंट करायचं असेल तर ॲडिशन ऑफ पोझोलाना करायचं. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम पावडर वापरायची. फायनेस ऑफ सिमेंट करायचं. त्याच्यानंतर हे रिड्यूस कसं करायचं तर रिड्यूस बाय युनिफॉर्म पोझोलाना मिक्स आणि फायनल डिवायडेड पोझोलाना मिक्स लो अल्कली सिमेंट हे वापरल्यामुळे आपलं हे ब्लिडिंग हे कमी होऊन जातं. त्याच्यानंतर ॲड मिक्सचर इन कॉन्क्रीट. तर ॲड मिक्सचर इन कॉन्क्रीट आपले काय काय प्लास्टिसायझर. जर प्लास्टिसायझर आपण वापर केला तर वॉटर हे कमी होतं आणि वर्कॅबिलिटी हे वाढतं. जिथं पाण्याची उपलब्धता कमी आहे तिथं प्लास्टिसायझर आपण वापरू शकतो. तर एक्झाम्पल कुठले कुठले आहेत हा इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेसाठी. लिंगोसल्फेट, पॉलीग्लायकोलस्टर, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स, हायड्रॉक्सिलेट, कार्बोझॅलिक ॲसिड. शब्द थोडेसे कठीण आहेत, लक्षात ठेवा आपण. त्याच्यानंतर यूज कशासाठी यूज होतं तर सॅग्रिगेशन आणि ब्लिडिंग कमी करण्यासाठी. तर 5 ते 10% वॉटर हे कमी होतं जर आपण प्लास्टिसायझर वापरलं आणि वॉटर कंटेंट हे 30 mm ते 150 mm स्लंप त्याची स्लंप व्हॅल्यू येते. 30 ते 150 mm स्लंप व्हॅल्यू. त्याच्यानंतर सुपर प्लास्टिसायझर. तर हा प्लास्टिसायझरचाच टाईप आहे. इम्प्रूव्ह व्हर्जन ऑफ एन प्लास्टिसायझर. तर 30% हे पाणी कमी करतं आणि वरचे किती करतं 10%. प्लास्टिसायझरने 10% कमी होतं, सुपर प्लास्टिसायझरने 30% कमी होतं. तर ह्याचे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत तर मॉडिफाईड लिक्विसल्फोनेट्स, त्याच्यानंतर सल्फोफोनेटेड मेलिम्नाइन, तर हे असतं फॉर्मॅल्डिहाइड. त्याच्यानंतर सल्फेटेड नॅप्थेहाल्डाइड फॉर्मॅल्डिहाइड. त्याच्यानंतर चौथं असतं ऑर्गॅनिक पॉलिमर बेस्ड. त्याच्यानंतर 5वं आहे क्रॉस लिंक्ड ॲक्रेलिक पॉलिमर. 6वं आहे मल्टी कार्बोझॅलेरेट्स, असं बरंच मोठं काहीतरी आहे. त्याच्यानंतर रिटार्डर्स म्हणजे काय तर केमिकल प्रोसेस स्लो करतं ऑफ हायड्रेशनसाठी. तर ते सिमेंट हे वर्कॅबल राहतं जर आपण रिटार्डर वापरलं. रिटार्डर म्हणजे काय लेट रिॲक्शन येतं. सिमेंट हे लेट सेट होतं. तर ते कशासाठी कुठले आहेत तर शुगर आहे, कार्बोहायड्रेट डेरिव्हेटिव्ह, सोल्युबल झिंक साल्ट, सोल्युबल बोरॅट्स, कॅल्शियम सल्फेट, लिंगोसल्फोनिक ॲसिड अँड देअर साल्ट, हायड्रॉक्सिलेट कार्बोझॅलिक ॲसिड. हे आहे आपले रिटार्डर. त्याच्यानंतर ग्राउंडिंग ॲडमिक्सचर. ग्राउंडिंग ॲडमिक्सचर कशासाठी आपण वापरतो तर सेट अर्ली सेट होण्यासाठी आपण ग्राउंडिंग ॲडमिक्सचर वापरतो. त्याच्यानंतर फ्लो लॉंग पिरियडसाठी होण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर फाईन क्रॅकसाठी सुद्धा वापरतो. त्याच्यानंतर ॲक्सिलेटर म्हणजे काय ॲक्सेलेट हार्डनिंग प्रोसेस. जर हार्डनिंग प्रोसेस फास्ट करायची असेल तर आपण ॲक्सिलेटर वापरतो अर्ली स्ट्रेंथ दाखवायला. ह्याचा यूज होतो इमर्जन्सी अँड रिपेअर वर्क इन ए कोल्ड वेदर कंडिशन. कोल्ड वेदर कंडिशनमध्ये आपलं फास्ट रिॲक्शन होण्यासाठी ॲक्सिलेटर वापरतो. एक्झाम्पल कुठले आहेत तर कॅल्शियम क्लोराईड, सल्फेट कार्बोनाइड्स, सिलिकेट्स, फ्लॉकोलाइट्स, ऑर्गॅनिक कंपोनंट अँड टर्मिनलाइड, सोडियम सिलिकेट. त्याच्यानंतर एअर एंटरिंग. तर एअर बबल वाढतं आणि फ्लुइडिटी वाढते. जर एअर एंटरिंग वापरलं तर एअर एंटरिंग हे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे टेम्परेचर ऑफ कॉन्क्रीट. जर एअर एंटरिंगचं प्रमाण वाढलं तर टेम्परेचर ऑफ कॉन्क्रीट कमी होतं. तर यूज कशासाठी ह्याचा वापर होता तर साहजिकच वर्कॅबिलिटी वाढवायला, ब्लिडिंग लॅक्टेनाइन कमी करायला, परमेबिलिटी वाढवायला आणि रेजिस्टन्स टू केमिकल अटॅकसाठी. तर ह्याचे एक्झाम्पल काय आहेत फर्स्ट नॅचरल वूड रेझिनसाठी, ॲनिमल अँड व्हेजिटेशन फ्लॅट ऑइलसाठी ऑइल असतं, ॲनिमल साल्ट, सल्फेट अँड सल्फोनेटेड ऑर्गॅनिक कंपोनेंटसाठी, वॉटर सोलेबल स्लोपसाठी, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि ॲल्युमिनियम पावडर. तर एअर डिटर्निंग हे ॲग्रिगेटने एक्सेस तयार एअर आपण हे कमी करतो. नंतर एक्झाम्पल आहे आयसोसोल्युबल अल्कोहोल आणि
सिलिकॉनेसिस हे आपले एअर डिटर्निंग ॲडमिक्चर आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपले हे पेज, याच्या माध्यमातून एअर ॲडमिक्चर ऑफ कॉन्क्रीट हे आपण कवर करतो. तर शब्द उच्चारायला थोडीशी अवघड आहेत, पाठांतराला सुद्धा अवघड आहेत, परंतु ॲज इट इज परीक्षेला हा क्वेश्चन येतो. सो दॅट्स वाय इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अवर एक्झामिनेशन. पाठ करायलाच लागते, सुट्टी द्यायला लागते, सुट्टी नाही, विषय हार्ड. त्याच्यानंतर गॅस फॉर्मिंग. तर गॅस फॉर्मिंग कुठं तयार होते. ॲल्युमिनियम गॅस फॉर्मिंग त्याचं एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम पावडर. तर H2S रिॲक्शन करतं, याचे स्मॉल बबल तयार होतात, म्हणजेच हायड्रोजनचे, आणि 0.05 ते 0.2% असते. त्याच्यानंतर एक्सपान्शन प्रोडक्शन ॲडमिक्चर. तर हे कसं असते, तर स्वतः एक्सपांड होते और रिॲक्ट विथ अदर कन्स्टिट्युएंट. ह्याचा यूज आहे नॉन श्रिंकेज सिमेंट तयार करण्यासाठी. एक्झाम्पल आहे आयर्न अनहायड्रेट अँड सुपर सल्फोनेट. त्याच्यानंतर आहे वॉटरप्रूफिंग. तर वॉटरप्रूफिंगसाठी आपण वापरतो एक्झाम्पल सिलिका, सोडा, ॲल्युमिनियम, झिंक सल्फेट आणि कॅल्शियम क्लोराईड. तर दुसरं आहे कोरोनेशन इनहॅबिटेटिंग. तर सोडियम बेन्झानाइट, सोडियम नायट्राइट हे एक्झाम्पल आहे. आणि 2% वॉटर और 10% बेन्झोनेट स्लरी इन पेंटसाठी. त्याच्यानंतर आहे सोडियम नायट्राइड आणि कॅल्शियम नायट्राइड. त्याच्यानंतर हे दोन आणखीन एक ॲडमिक्चर आहेत, त्याचा जास्त यूज होत नाही, त्याचं हे जास्त लक्षात ठेवू शकता आपण. बाउंडिंग ॲडमिक्चर. तर बाउंडिंग ॲडमिक्चर आहे रबर, सिंथेटिक रबर, ऑर्गॅनिक पॉलिमर. तर ऑर्गॅनिक पॉलिमरमध्ये येतं पॉलिविनाल क्लोराईड, पॉलिविनाल ॲसिडेट, आणि हे 5 ते 10% मास कॉन्क्रीटमध्ये आपण हे वापरतो. कुठलं? ऑर्गॅनिक पॉलिमर. त्याच्यानंतर कलरिंग. तर कलरिंग कसं असतं, तर सर्टन पिगमेंट टाकले जातात. कुठलं? वेरियस मेटॅलिक अँड ऑक्साईड अँड मिनरल पिगमेंट. त्याच्यानंतर वर्कॅबिलिटी जर कमी जास्त करायची असेल तर आपण काय करतो, रिटार्डर टाकतो, प्लॅस्टिसायझर, सुपर प्लॅस्टिसायझर और एअर एंटरिंग एजंट. त्याच्यानंतर पिरियड ऑफ मंथ अँड स्ट्रेंथ 28 डेजसाठी. जर फ्रेश असेल तर त्याची स्ट्रेंथ असते 100%. 3 मंथच्या पुढे गेलं तर ते असतं 80%. 6 मंथ झालं 70, 9 मंथ 60, 1 इयर 40, आणि 24 मंथ म्हणजे 2 इयर असेल तर 50. 6 मंथपेक्षा जर जास्त कालावधी होत असेल तर आपण ते सिमेंटची बॅग आपण वापरत नाही, तर ते आपण डायरेक्ट नो म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर ऑक्साईड्स ऑफ सिमेंट. ऑक्साईड CaO. तर ह्याची पर्सेंटेज असतं 6.2 ते 66.3. SiO2 ह्याचं असतं 18.6 ते 23.4. Al2O3 2.4 ते 6.3. Fe2O3 1.3 ते 6.1. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ OPC 3.15. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरसाठी आपले विचारलं जातं. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ ऑफ सिमेंट. स्ट्रेंथ ऑफ सिमेंट कशी जास्त आहे? फर्स्ट पोर्टलँड पॉलराइज फ्लाय ॲश सिमेंट म्हणजे फ्लाय ॲश सिमेंट. त्याच्यानंतर OPC ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. त्याच्यानंतर असतं रॅपिड हार्डनिंग सिमेंट. त्याच्यानंतर असतं हाय ॲल्युमिना सिमेंट. तर त्याची 3 डेज OPC असेल तर 1 हाय ॲल्युमिना सिमेंट असतं. त्यानंतर टेस्ट ऑफ सिमेंट हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन परीक्षेला येतो. तर सिमेंटसाठी आपण वापरतो विकॅटस ॲपरेटस, आणि कॉन्क्रीटसाठी आपण वापरतो पेनिट्रोमीटर टेस्ट. ही दोन कन्फ्युजन करणारे वाक्य आहेत. सिमेंटसाठी विकॅटस ॲपरेटस आणि कॉन्क्रीटसाठी पेनिट्रोमीटरसाठी, आणि बिटुमिनससाठी सुद्धा आपण पेनिट्रोमीटर टेस्ट वापरतो. ते सिमेंट सेटिंग टाईम टेस्टसाठी आपण 150चा माउंट घेतो आणि अप्लाय त्याला आपण लोड करतो अशा पद्धतीनं. आणि इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम आपण फाईंड करतो. तर स्ट्रेंथ ऑफ सिमेंट. एका दिवसात सिमेंटची स्ट्रेंथ असते 16, 3 दिवसात
40, 7 दिवसात 65, 14 दिवसात 90, 28साठी 99. जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त असेल तर फ्लेक्झरल स्ट्रेंथ असतं. जर स्प्लिट टेन्साईल टेस्ट हे जास्त असतं डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेंथसाठी. हे दोन रिलेशनसुद्धा महत्त्वाचे आहेत. तर मॉड्युलस रप्चर ऑफ कॉन्क्रीट मेजर्स फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ आणि मॉड्युलस ऑफ रप्चरचा फॉर्म्युला आहे PL/BD² आणि FCRचा फॉर्म्युला आहे 0.7 √FCK. तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट त्यासाठी आपण 150-150-150चा आपण माउंट घेतो, 3 ब्लॉक करतो 7 ते 28 डेजसाठी आणि ॲग्रिगेट ह्याच्यामध्ये आपण 20 mm पेक्षा जास्त घेतो आणि 100-100-100चा माउंट असेल तर ॲग्रिगेट आपण 20 mm पेक्षा लहान घेतो. आणि एकदा कम्पेअर करून बा 150-150-150चा असेल तर 20 mm पेक्षा जास्त ॲग्रिगेट घ्यायचा आणि 100-100-100चा माउंट असेल तर 20 mm पेक्षा कमी घ्यायचा. इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन नॉट ग्रेटर दॅन 50% आलं पाहिजे. त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ सिमेंट टेन्साईल स्ट्रेंथ टेस्ट फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथच्या फॉर्ममध्ये सांगितलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला आहे PL/BD² = 0.7 √FCK आणि स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ हे 150 × 300 mm माउंटमध्ये असतं 2P/πdl. P असतं मॅक्झिमम लोड अप्लाइड, L असतं लेंथ ऑफ स्पेसिमम, D असतं डायमीटर ऑफ स्पेसिमम. त्याच्यानंतर फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. जर साईज कमी असेल तर स्ट्रेंथ ही वाढली जाते, क्यूब साईज, आणि त्याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ ही पण इम्पॉर्टंट आहे. 100, 150, 200 आणि 300. 100 असेल तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ असते 1.05, 150 असेल तर 1, 200 असेल तर 0.95 आणि 300 असेल तर 0.87. त्याच्यानंतर टाईप ऑफ स्ट्रेस कंडिशन अनॲक्झियल और ट्रायॲक्झियल आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर असतं थर्ड मॉइश्चर कंडिशन ऑफ स्पेसिमम. जर स्ट्रेंथ ऑफ ड्राय स्पेसिमम असेल तर 1.1 × स्ट्रेंथ ऑफ सॅम्पल स्ट्रक्चरल असतं. त्याच्यानंतर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ह्याच्यामध्ये नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट कुठल्या आहेत तर स्टँडर्ड रिबॉन हॅमर टेस्ट आणि अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट. सिमेंटसाठी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट हे भरपूर वेगवेगळ्या होत्या आणि कॉन्क्रीटसाठी सुद्धा वेगवेगळ्या आहेत. स्टँडर्ड रिबॉन हॅमर टेस्ट आणि अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट. तर एक ॲक्सेलरेट क्रशिंग टेस्ट, रिबॉन हॅमर टेस्ट, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असतं आणि रिजनल फ्रिक्वेन्सी टेस्ट डायनॅमिक मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असतं. तर इथून पुढे आपण आपले क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिगेट पाहूयात. तर क्लासिफिकेशन ऑफ ॲन ॲग्रिगेट हे 3 टाईपमध्ये क्लासिफिकेशन आपले केले जातं. फर्स्ट बेस्ड ऑन जिओलॉजिकल, त्याच्यानंतर साईज आणि शेप. तर बेस्ड ऑन जिओलॉजिकल ओरिजिन त्याचं आपण 2 क्लासिफिकेशन करतो. फर्स्ट आर्टिफिशियल अँड सेकंड नॅचरल. तर आर्टिफिशियलमध्ये अगेन 3 टाईप पडतात. फर्स्ट आर्टिफिशियल, सेकंड ब्लास्ट फर्नेस, थर्ड सिंथेटिक. तर आर्टिफिशियल हे आपण फाउंडेशनसाठी वापरतो. RCC अँड मास कॉन्क्रीटसाठी आपण ते वापर करत नाही, कारण त्याची स्ट्रेंथ म्हणजे एवढं जास्त बॉन्डिंग चांगली होत नाही. सो दॅट्स वाय RCC आणि मास कॉन्क्रीटमध्ये आपण ते यूज करत नाही. त्याच्यानंतर ब्लास्ट फर्नेस हे फायर रेजिस्टन्स असतं आणि करोजिव्ह ड्यू टू द सल्फर असतं. त्याच्यानंतर हे प्री-ट्रेस्ड कॉन्क्रीटमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर सिंथेटिक आहे, तर ते सिंथेटिक थर्मल प्रोसेसने तयार करतात आणि लाईट वेट कॉन्क्रीट असतं. त्याच्यानंतर जे नॅचरल आहे तर नॅचरल हे रिव्हर बेडपासून मिळतं. त्याच्यानंतर साईजवरनं क्लासिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशन आहे कोर्स आणि फाईन. कोर्स म्हणजे काय तर मोठे म्हणजे 4.75 मध्ये रिटर्न होणारं आणि फाईन म्हणजे 4.75 मधून पास होणारं ते असतं फाईन. त्याच्यामध्ये सुद्धा ही रेंज असते. कोर्स म्हणजे काय 80 mm मध्ये पास होतं आणि 4.75 मध्ये रिटर्न होतं. आणि फाईन कसं असतं 4.75 मधून पास होतं आणि 0.06 मध्ये रिटर्न होतं. तर मॅक्झिमम साईज ऑफ ॲन कॅचमेंट हे 80 mm असतं कोर्समध्ये. ॲग्रिगेटची साईज वाढली तर सिमेंट हे कमी लागतं. त्याच्यानंतर
फाईनमध्ये कसं असतं, क्ले जम्प नॉट ग्रेटर दॅन 1%, क्ले फाईन सिल्ट डस्ट इम्प्युरिटीज ग्रेटर दॅन 3% असतं आणि क्रश सँडमध्ये नॉट ग्रेटर दॅन 50% असतं. तर मॅक्झिमम साईज किती असला पाहिजे आपल्या ॲग्रिगेटचा, तर 1/4 मिनिमम थिकनेस ऑफ मेंबर आणि 5 mm लेस दॅन कवर स्पेसिंग और ॲग्रिगेट ग्रेटर दॅन 20 mm. हे जे तिन्हीचं जे मिनिमम असतं ते आपण मॅक्झिमम साईज म्हणून कन्सिडर करतो. त्याच्यानंतर शेप कसं असतं, तर 5 टाईपमध्ये आपलं शेप असतं. फर्स्ट राऊंडेड, इरेग्युलर, अँग्युलर, फ्लॅकी अँड इलॉंगेटेड. तर राऊंडेडमध्ये काय काय येतं, रिव्हर, सी, शोअर. ह्याची वर्कॅबिलिटी जास्त असते राऊंडेड असल्यामुळे पाणी फ्लो होतं, त्याच्यामुळे वर्कॅबिलिटी वाढते आपल्या कॉन्क्रीटचं. त्याच्यानंतर हे स्ट्रेंथ कमी करतं, वर्कॅबिलिटी जास्त तर स्ट्रेंथ कमी. आपण हे रिलेशन स्टार्टिंगलाच आपण पाहिलेलं. त्याच्यानंतर वाईड्स किती असतात, तर 32% असतात. त्याच्यानंतर इरेग्युलर ॲग्रिगेट, त्याची साईज फिक्स नसते, इरेग्युलर असतं, तर त्याची वर्कॅबिलिटी ही कमी असते आणि स्ट्रेंथ ही जास्त असते. वाईड्स असतात 36% आणि ह्याला सिमेंट जास्ती लागतं. त्याच्यानंतर अँग्युलरमध्ये कसं असतं, तर वर्कॅबिलिटी कमी असते, स्ट्रेंथ जास्त असतं आणि वाईड्स 40% असतं. त्याच्यानंतर फ्लॅकी हे लार्ज डायमेन्शनसाठी आणि लेस दॅन 0.6 टाईम मीन डायमेन्शन्स असतं. त्याच्यानंतर येतं इलॉंगेशन हे लॅटरल डायमेन्शन ग्रेटर दॅन 1.8 टाइम्स मीन डायमीटर्स असतं. त्याच्यानंतर युनिट वेट हे सुद्धा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आणि एकदा पाहून घ्या. युनिट वेट, नॉर्मल वेट त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 2.5 ते 2.7. युनिट वेट असतं 23 ते 26. ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर सँड, ग्रॅव्हल, ग्रॅनाईट, सँडस्टोन आणि लाईमस्टोन. त्याच्यानंतर येतं हेवी वेट, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 2.8 ते 2.9. युनिट वेट असतं 25 ते 29. मॅग्नेटाईन Fe2O3 बायराईट स्क्रिप्ट आयन्स. त्याच्यानंतर येतं लाईट वेट, तर त्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कमी असते, युनिट वेट असतं 12 आणि त्याच्यामध्ये येतं डॉल्पेमाइट, पल्माइस, सँडर आणि क्ले हे त्याच्यामध्ये पार्ट येतात. तर ॲग्रिगेटचा IS कोड काय असतो, तर IS 383 हा सुद्धा इम्पॉर्टंट टर्म आहे. त्याच्यानंतर आपण काही टर्मिनॉलॉजी पाहूयात आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन ॲग्रिगेट ह्याच्यावरती. तर स्ट्रेंथ असते, स्टिफनेस असते, जर स्टिफनेस वाढला तर स्ट्रेंथ वाढते. नंतर बॉन्ड स्ट्रेंथ असतं, शेप अँड टेक्स्चर ह्याच्यावरती सुद्धा आपले कॅरेक्टरिस्टिक्स ॲग्रिगेट असतात. त्याच्यानंतर वाईड रेशो, जर वाईड रेशो वाढला तर स्ट्रेंथ ही कमी होते. कारण वाईड रेशोचा फॉर्म्युला असतं = ब्रॅकेट 1 - बल्क डेन्सिटी अपॉन ॲप्रोप्रिएट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 2.6 ते 2.7. त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंट वाढला तर स्ट्रेंथ ही कमी असते आणि मॉइश्चर कंटेंटची रेंज असते 1.2%. त्याच्यानंतर पोरोसिटी वाढली तर स्ट्रेंथ कमी होते. त्याच्यानंतर बल्किंग ऑफ ॲन ॲग्रिगेट, इन्क्रीज इन व्हॅल्यूम ड्यू टू द मॉइश्चर. वेन मॉइश्चर कंटेंट इज 4.6%, बल्किंग व्हॅल्यू इज 50 to 30%. बल्किंग कन्सिडर ओनली इन फाईन ॲग्रिगेट असतं. त्याच्यानंतर येतं फायनेस मॉड्युलस ऑफ FM, सम ऑफ द कम्युलेटिव्ह पर्सेंटेज रिलेटेड टू इच सिव अपॉन 100 ह्या त्याचा फॉर्म्युला आहे. आणि सिव साईज किती घ्यायची असते, तर 80, 63, 40, 20, 12.5, 10, 4.75, 2.30 किंवा 1.18 mm ही घेतो, किंवा 600, 300, 1300 मायक्रोमीटर घेतो. फायनेस मॉड्युलस फॉर CA = ह्याची रेंज असते 5.5 ते 8.0 आणि फायनेस फॉर ॲग्रिगेट असतं 3.5 ते 15.5. त्याच्यामध्ये हे एक टाईप आहे, इम्पॉर्टंट आहे. फाईन ॲग्रिगेट फाईन सँडसाठी FM असतं 2 ते 2.5. मिडियम सँडसाठी 2.5 ते 3. कोर्स सँडसाठी 3 ते 3.5. कोर्स ॲग्रिगेटसाठी 5.5 ते 8. नंतर ऑल इन ॲग्रिगेटसाठी 3.5 ते 7.5. ऑब्जेक्टिव्ह टू फाइंड फायनेस मॉड्युलस, त्याचे काय काय ऑब्जेक्टिव्ह असतात, तर स्ट्रेंथ अँड वर्कॅबिलिटी ऑफ इन कॉन्क्रीट येते विथ मिनिमम सिमेंट असताना सुद्धा स्ट्रेंथ अँड वर्कॅबिलिटी कॉन्क्रीटला येते. फायनेस मॉड्युलस वाढला तर
हार्श कॉन्क्रीट होतं आणि फायनेस मॉड्युलस हे कमी झालं तर अनइकॉनॉमिकल कॉन्क्रीट हे आपलं बनतं. त्याच्यानंतर अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन, यालाच काय म्हणतात, कॉन्क्रीट कॅन्सर. रिॲक्शन बिटवीन सिलिका इन ॲग्रिगेट अँड अल्कली इन ए कॉन्क्रीट, ही रिॲक्शन आली तर कॉन्क्रीट कॅन्सर झाला असं म्हणतात. आणि इथं पहा, रिॲक्शन बिटवीन सिलिका इन ॲग्रिगेट अँड अल्कली इन सिमेंट. सिलिका ॲग्रिगेटमधील सिलिका आणि सिमेंटमधील अल्कली ह्याच्यामुळं अल्कली रिॲक्शन येतं. आणि जर अल्कली लेस दॅन 0.6 आलं तर रिॲक्शन इज नॉट इफेक्टिव्ह. कुठली अल्कली, सिमेंटमधली अल्कली 0.6पेक्षा कमी राहिली तर ही रिॲक्शन इफेक्टिव्ह होत नाही. आणि फेवरेबल टेम्परेचर इथे किती असतं तर 10 ते 38 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच काय, जी आपली जी रूम टेम्परेचर आहे नॉर्मली त्याच्या टेम्परेचरमध्ये ही रिॲक्शन होते. त्याच्यामध्ये रिकमेंडेशन म्हणजे ही रिॲक्शन होऊ नये त्याच्यासाठी आपण काय घेतलं पाहिजे काळजी, तर यूज नॉन रिॲक्टिंग ॲग्रिगेट वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर यूज लो अल्कली सिमेंट, अल्कलीचं प्रमाण कमी असलं पाहिजे अशा पद्धतीचं सिमेंट घ्यायचं. यूज पोझोलोना मटेरियल्स, म्हणजे आपण जे एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट ॲड करतो पोझोलोना मटेरियल, तर ते यूज करा असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर यूज एअर एंटरिंग एजंट त्याच्यामध्ये आपण वापरले पाहिजे. त्याच्यानंतर हे टेस्ट ऑफ अन ॲग्रिगेट हे आपण वापरतो. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट हे लक्षात ठेवून टाकायचं, टेस्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही. पिन पॉईंट हा क्वेश्चन येतो. इम्पॅक्ट टेस्ट म्हणजे काय, तर टफनेससाठी. ॲब्रेशन व्हॅल्यू कशासाठी काढली जाते, तर हार्डनेस, विअर अँड टेअरसाठी. क्रशिंग टेस्टसाठी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वापरलं जातं. नंतर अँग्युलॅरिटी नंबर म्हणजे पर्सेंटेज ऑफ वाईडसाठी. फायनेस मॉड्युलस अवरेज प्रॅक्टिस साईजसाठी. नंतर पिक्नोमीटर मेथड स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी. त्याच्यानंतर थिकन गेजसाठी फ्लॅकनेस इंडेक्स आणि लेंथ ऑफ गेजसाठी इलॉंगेशन इंडेक्स. आणि इथं पहा, इम्पॅक्ट टेस्टसाठी टफनेस, ॲब्रेशन व्हॅल्यूसाठी हार्डनेस, विअर अँड टिअर. क्रशिंग स्ट्रेंथसाठी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. अँग्युलॅरिटी नंबरसाठी पर्सेंटेज ऑफ वाईड. फायनेस मॉड्युलससाठी अवरेज प्रॅक्टिस साईज. पिक्नोमीटर मेथड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. थिकन गेज, फ्लॅकनेस इंडेक्स, लेंथ ऑफ गेज, इलॉंगेशन इंडेक्स. त्याच्यानंतर थोडी टर्म राहिलेली आहे ती म्हणजे मोटारची. तर मोटार हे आपण क्लासिफिकेशन करतो 2 भागामध्ये, बेस्ड ऑन डेन्सिटी आणि बेस्ड ऑन मटेरियल. तर हेवी वेट बल्क डेन्सिटी ग्रेटर दॅन 1500 kg पर मीटर क्यूब हे हेवी वेटसाठी असतं. आणि लाईट वेटसाठी बल्क डेन्सिटी लेस दॅन 1500 kg मीटर क्यूब. आणि बेस्ड ऑन मटेरियल सिमेंट मोटार म्हणजे काय, सिमेंट सँड वॉटर. लाईम मोटार लाईम सँड वॉटर. हे बघा, सिमेंट मोटारमध्ये सिमेंट, लाईम मोटारसाठी लाईम सँड वॉटर. आणि गेज मोटार सिमेंट लाईम सँड अँड वॉटर. ह्याच्यामध्ये सिमेंट पण येतं, लाईम पण येतं, तर त्याला म्हणायचं गेज मोटार. नंतर मिक्सिंग प्रोपोर्शन इन सिमेंट, ही सुद्धा इम्पॉर्टंट टर्म आहे. तर मेसनरीमध्ये आपण सिमेंट 1 घेतो, सँड 4 ते 5 घेतो. प्लास्टरिंगसाठी इंटेरियर आणि एक्सटेरियर त्याच्यामध्ये 1 घेतो. इंटेरियरसाठी सँड 3 घेतो आणि एक्सटेरियरसाठी सँडचे प्रोपोर्शन आपण वाढवतो 5 ते 6 आपण यूज करतो. त्याच्यानंतर पॉइंटिंगसाठी सिमेंट 1 फिक्स, त्याच्यानंतर सँड 1 ते 3, नंतर रेन्फोर्स्ड ब्रिकवर्कसाठी 1 आणि 3, फाउंडेशनसाठी 1, 3 ते 4, DPC डॅम प्रूफ कोर्ससाठी 1 ते 2. त्याच्यानंतर सिमेंट टाईप, स्ट्रेंथ अँड टाईप ऑफ स्ट्रेंथ. 1 आणि 3 स्ट्रेंथ 10 असतं आणि टाईप ऑफ स्ट्रेंथ हाय. एकाच 4 7.5 हाय, एकाच 5 स्ट्रेंथ 5 मीडियम, एकाच 6 3.0 मीडियम, एकाच 8 3.7 आणि लो. असं आपण सिमेंट आणि सँडचं प्रोपोर्शन पाहतो. म्हणजेच काय, जर सँडचं प्रोपोर्शन वाढत गेलं तर टाईप ऑफ स्ट्रेंथ ही हळूहळू कमी होत गेलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर नॉमिनल क्युरिंग पिरियड ऑफ लाईम मोटार इज 7 days आपण पाहतो. त्याच्यानंतर महत्त्वाची टर्म म्हणजे काय, गाउंटिंग म्हणजे काय,
आपले सिमेंट आहे ना, सिमेंट ते आपण पाईपने असं फवारं करतो. कशासाठी? तर जे काही व्हाईट्स असतात राहिलेले छोटे छोटे ते रिमूव्ह करण्यासाठी. त्याच्यामध्ये सिमेंटचं प्रोपोर्शन आपलं असतं 1:3 आणि लेयर किती असते आपली? तर 40 ते 50 ची लेयर असते आणि युनिट वेट ह्याचे किती असतं? तर 2300 kg/m³ असते. तर पॉइंटिंग म्हणजे काय? पॉइंटिंग म्हणजे काय? इंजेक्टिंग एक्सपो इन अ गॅप ऑफ क्रॅक फॉर रिपेअर. म्हणजेच काय? तर एखादे समजा आपलं एखादी वॉल आहे. वॉलमध्ये थोडंसं काय झालं असं एका ठिकाणी सिमेंट कमी पडले, तर इंजेक्शनच्या माध्यमातून आपण तिथं सिमेंट इंजेक्ट करतो. म्हणजेच काय? पॉइंटिंग. अशा पद्धतीची पॉइंटिंगची कन्सेप्ट आहे. तर ही झाली. त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा टर्म आहेत आपल्या कॉन्क्रीटचे, ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ह्या काही एक्स्ट्रा टर्म आहेत कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीच्या. तर इन केस ऑफ अ हँड मिक्सिंग एक्स्ट्रा सिमेंट टू बी ॲडेड. हँड मिक्सिंग केलं तर एक्स्ट्रा किती सिमेंट आपल्याला ॲड करायला लागतं? तर 10%. टाईप ऑफ ए कॉन्क्रीट मिक्सरचे टाईप ऑफ कॉन्क्रीट मिक्सरचे टाईप काय काय आहेत? तर टिल्टिंग आहे, टिल्टिंग, नॉन टिल्टिंग, रिव्हर्सिंग. नंतर मॅक्झिमम हाईट कॅन बी सिमेंट पोर्ड. किती मॅक्झिमम हाईटमधून आपण सिमेंट टाकू शकतो? तर 1.5 मीटरने आपण टाकू शकतो. जर 1.5 मीटरपेक्षा जर जास्ती हाईटने आपण टाकलं तर काय होतं? याची पूर्वी आपण सांगितले आहे कन्सेप्ट. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तर मीच तुम्हाला सांगतो, जर एक्स्ट्रा हाईटने आपण जर टाकलं तर काय होतं? सॅग्रिगेशन होतं. म्हणजेच काय? एवढ्या हाईटने आपण सिमेंट असं टाकत गेलं तर डायरेक्ट आपलं सिमेंट हे तळाशी जाऊन बसणार आहे. ह्याच्या जिथे आपण सिमेंट मिक्स करतो तिथं तळाशी जाऊन बसणार आहे सिमेंट. ह्यालाच काय म्हणतं? सॅग्रिगेशन. ह्याच्या उलट सिमेंट आपलं जर ह्या भांड्यामध्ये जर वरती तरंगायला लागले ह्या लेअरला तर त्याला म्हणायचं ब्लिडिंग. म्हणजेच काय? तर सिमेंट वरती येणं. सॅग्रिगेशन म्हणजे वरनं टाकलं सिमेंट डायरेक्ट खाली तळाशी जाऊन बसलं. ह्याच्यामुळे 1.5च्या हाईटच्या वरती सिमेंट आपण खाली फेकू नये. त्याच्यानंतर फॉर्मवर्क हे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हे बघा, फॉर्मवर्क, व्हर्टिकल फॉर्मवर्क, कॉलम, वॉल, बीम. ह्याच्यामध्ये आपण किती वेळासाठी आपण जे फॉर्मवर्क ठेवतो तर 16 ते 24साठी आणि OPCसाठी आणि अदर दॅन OPCसाठी सुद्धा 16 ते 24. स्लॅबसाठी आपण आपले प्रॉप्स किती दिवस ठेवतो? तर 3 दिवसासाठी ठेवतो. बीमसाठी किती दिवसासाठी ठेवतो? तर 60 दिवसासाठी. स्लॅबसाठी अदर OPCसाठी 7 दिवस. अदर OPC लक्षात ठेवण्याची गरजच नाही, कारण आपण बिल्डिंगमध्ये OPCच वापरतो. त्याच्यानंतर प्रॉप स्लॅब स्पॅन अप टू 4.5 मीटर, त्याच्यासाठी 7 आणि स्पॅन ओव्हर दॅन 4.5 तर त्याच्यासाठी 14 दिवस. त्याच्यानंतर प्रॉप्स बीम आर्च स्पॅन अप टू 6 मीटर त्याच्यासाठी 14 आणि स्पॅन ओव्हर 6 मीटर त्याच्यासाठी 21 दिवस. जर 5% आपले जर व्हॉइड्स असतील तर ते 30% स्ट्रेंथ कमी करतं आणि 10% व्हॉइड असतील तर 50% आपले जी स्ट्रक्चर आहे त्याची स्ट्रेंथ कमी होतं. नंतर लोअर वॉटर सिमेंट रेशो असेल तर सिमिलर क्रीप अँड श्रिंकेज, डेन्सिटी वाढते आणि परमेबिलिटी ही असते ती कमी होते. त्याच्यानंतर फ्रॉस्ट रेजिस्टन्स अँड इम्पॅक्ट होतं. द जेल स्पेस रेशो ऑफ कॉन्क्रीट इज गिवन ॲज 0.8. व्हॉट इज अ थेरोटिकल स्ट्रेंथ? तर हा कन्सेप्ट आहे, त्याच्यावरून आपण जेल थेरोटिकल स्ट्रेंथ काढतो. त्याचा फॉर्म्युला आहे 280 इंटू जेल स्पेसचा स्क्वेअर. 280 करायचा जेल आपण स्पेस ह्याच्यामध्ये टाकलं जेलची व्हॅल्यू आणि स्पेसची व्हॅल्यू टाकली तर ते येतं 0.8चा क्यूब. हे बघा, जेल स्पेस रेशो आपल्याला दिला आहे 0.8, त्याच्यामुळे आपण तिथे क्यूब केलं, व्हॅल्यू आली 22.8 Nm². त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन आहे डॅटम टेम्परेचर फॉर कॅल्क्युलेटिंग द मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट इज टेकन ॲज -11 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर मॅच्युरिटी म्हणजे काय? द स्ट्रेंथ डेव्हलप्ड ऑफ कॉन्क्रीट डिपेंड ऑन बोथ टाईम अँड टेम्परेचर. मॅच्युरिटी म्हणजे काय? समेशन टाईम इंटू टेम्परेचर. आणि द स्ट्रेंथ डेव्हलप्ड ऑफ कॉन्क्रीट डिपेंड्स ऑन बोथ टाईम अँड टेम्परेचर. मॅच्युरिटी इज इक्वल टू समेशन टाईम इंटू टेम्परेचर. त्याच्यानंतर
ही फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये टाईम अँड टेम्परेचर काढून मॅच्युरिटी काढलेली आहे. त्याच्यानंतर पुढची टर्म असते लाईम. लाईम इज ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन ऑफ लाईमस्टोन आणि कॅल्सिनेशन मेटल हिटेड अप टू अ रेडनेस पॉईंट, ह्याला म्हणायचं आहे कॅल्सिनेशन. म्हणजेच काय, मेटल हिटेड अप टू अ रेडनेस पॉईंट. जी रेडनेस पॉईंट आहे तिथंपर्यंत आपण जर हीट केलं तर त्याला म्हणायचं आहे कॅल्सिनेशन. त्याच्यानंतर पोरोसिटी म्हणजे काय, गुड प्लॅस्टिसिटी, सिमेंटिंग पोरोसिटी, रेजिस्टन्स टू द मॉइश्चर, श्रिंकेज इज स्मॉल, स्टिफनेस इज इझिली, नो सेट क्विकली, हे असेल तर त्याला म्हणायचं पोरोसिटी. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते 3.40. त्याच्यानंतर सिंकिंग म्हणजे काय, लाईम रिॲक्ट विथ वॉटर, स्वेल, क्रॅक, फॉल डाऊन इन टू अ पावडर फॉर्म, त्याला काय म्हणायचं सिल्किंग. म्हणजेच काय, लाईम रिॲक्ट विथ वॉटरसोबत रिॲक्ट झालं, स्वेल, क्रॅक अँड फॉल डाऊन इन ए पावडर फॉर्म, त्याला म्हणायचं सिल्किंग. म्हणजेच काय, CaO त्याच्यामध्ये H2O रिॲक्ट झालं आणि CaOH2 हे झालं आणि हीट तयार झाली. वॉटर रिक्वायरमेंट फॉर श्रिंकेज इज 32% ऑफ वेट ऑफ CaO. त्याच्यानंतर आपल्या लाईमचे काही क्लासिफिकेशन्स आहेत. लीन अँड पोअर लाईम, हायड्रॉलिक लाईम आणि रिच लाईम. हे एकदा तुम्ही पाहून घ्या, जास्ती ह्याच्यावरती क्वेश्चन आलेला नाही आहेत. आणि शेवटी महत्त्वाची कन्सेप्ट, ह्या चार्ट आहे डेन्सिटीचा आणि बल्क डेन्सिटीचा. तर ब्रिकची डेन्सिटी असते 2.5 ते 2.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि बल्क डेन्सिटी असते 1600 ते 1800. नंतर ग्रॅनाइटचं असते 2.6 ते 2.9, 2500 ते 2700. वूडचे असते 1.5 ते 1.6. स्टीलचे असते 7.8 ते 7.9. ते करेक्ट करा, 7 आहे, 7.8 ते 7.9. आणि बल्क डेन्सिटी असते 7850. नंतर सँडसाठी ते नाही घेतलं. बल्क डेन्सिटी असते त्याची 1450 ते 1650. त्याच्यानंतर पिनवीड, त्याची बल्क डेन्सिटी असते 500 ते 60. तर हे आपला टोटल कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवरती डिटेल आपला हा व्हिडिओ. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला तुमच्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीने अभ्यास करत राहा. याची टोटल जी आपली ही बुकलेट आहे त्याची तुम्ही छान पद्धतीने तुमच्या हँड रिटनने नोट्स काढा. ॲज इट इज ह्या नोट्स वापरण्यापेक्षा तुमच्या नोट्स वापरणं जास्ती इफेक्टिव्ह असणार आहे. ह्या मी नोट्स स्वतः प्रिपेअर केल्यात. 2-3 बुक्स वाचून मी स्वतः ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून ह्या नोट्स काढलेल्या आहेत. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला आहे. आणि आपल्या सिव्हिल इन्साईट 01 बाय प्रशांत पाटील ह्या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.